चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन आणि अनइव्हन स्किन टोन कमी करण्यासाठी तुम्ही एखादी क्रीम शोधत असाल तर पॉन्डची ही ब्राईट ब्युटी लाईट क्रीम तुमच्या नजरेस नक्की पडली असेल। पण इथे सर्वात मोठा प्रश्न आहे की ही क्रीम खरंच डार्क स्पॉट कमी करते का, चेहऱ्याला खरंच ब्राईट लुक मिळतो का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही क्रीम कोणासाठी योग्य आहे आणि कोणासाठी नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या क्रीमचा पूर्ण आणि प्रामाणिक रिव्ह्यू पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। सोबतच चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करून द्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपल्या हातात आहे पॉन्ड्स ब्राईट ब्युटी लाईट क्रीम विथ UV फिल्टर। पॅकेजिंगवर स्पॉट रिपेअर फॉर्म्युला आणि नियासॉर्सिनॉल असा उल्लेख केला आहे। ही क्रीम मुख्यतः स्किन ब्राईटनिंग आणि डार्क स्पॉट वर काम करण्यासाठी मार्केट केली जाते। पॅकेजिंगवर कंपनीने नियासिनामाइड, रिसॉर्सिनॉल आणि नियासॉर्सिनॉल टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला आहे। या क्रीम मध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा इंग्रेडियंट्स म्हणजे नियासिनामाइड। नियासिनामाइड हा स्किन केअर मध्ये खूप लोकप्रिय इंग्रेडियंट्स आहे। तो स्किन बॅरियरला सपोर्ट करण्यासाठी, एक्सेस ऑइल मॅनेज करण्यासाठी आणि अनइव्हन लुकिंग स्किन टोन सुधारण्यास मदत करण्यासाठी वापरला जातो। त्यामुळे ज्यांना चेहऱ्यावर अनइव्हन टोन किंवा हलके डार्क स्पॉट दिसतात त्यांच्यासाठी नियासिनामाइड हा एक युजफुल इंग्रेडियंट ठरू शकतो। दुसरा महत्त्वाचा उल्लेख म्हणजे रिसॉर्सिनॉल। पॅकेजिंग नुसार हा इंग्रेडियंट स्किन ब्राईटनिंग साठी वापरला जातो आणि पॉन्ड्सने या प्रोडक्ट मध्ये नियासॉर्सिनॉल टेक्नॉलॉजी असल्याचं सांगितलं आहे। म्हणजे ही क्रीम फक्त मॉइश्चरायझेशन देण्यासाठी नाही तर ब्राईटनिंग आणि स्पॉट केअर यावर फोकस करते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही क्रीम खरंच तुमचे डार्क स्पॉट कमी करते का? डार्क स्पॉट किंवा पिगमेंटेशन होण्यामागे अनेक कारणं असू शकतात, जसं सनरेज, ॲक्ने नंतर मार्क्स, हार्मोनल चेंजेस, स्किन इरिटेशन, जेनेटिक्स आणि चुकीचं स्किन केअर रुटीन। त्यामुळे कोणती एक क्रीम प्रत्येक व्यक्तीचा डार्क स्पॉट पूर्णपणे काढून टाकेल असे नाही, पण योग्य स्किन केअर रुटीन सोबत ब्राईटनिंग इंग्रेडियंट्स असलेलं क्रीम स्पॉटचा अपीअरन्स कमी करण्यास आणि स्किन टोन अधिक इव्हन दिसण्यास मदत करू शकते। म्हणजे या क्रीमकडून ओव्हरनाईट मिरेकलची अपेक्षा ठेवू नका। या क्रीमची आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे UV फिल्टर। सूर्याच्या UV रेजमुळे पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट अधिक नोटिसेबल होऊ शकतात, त्यामुळे डे टाइम स्किन केअर मध्ये सन प्रोटेक्शन खूप महत्त्वाचे आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, UV फिल्टर असलं तरी ही क्रीम तुमच्या सनस्क्रीनचं पूर्णपणे रिप्लेसमेंट आहे असं समजू नका। बाहेर उन्हात जाणार असाल तर योग्य सनस्क्रीन वापरणं अधिक चांगलं। आता बोलूया टेक्स्चर बद्दल। ही लाईट क्रीम म्हणून मार्केट केली आहे, म्हणजे टेक्स्चर खूप हेवी मॉइश्चरायझर सारखं असल्यापेक्षा कंपॅरेटिव्हली लाईट वेट फील देण्यासाठी बनवलेले आहे। पॅकेजिंगवर देखील स्प्रेड इझिली आणि गेट ऑब्झर्व क्विकली असा दावा करण्यात आला आहे, म्हणून ज्यांना दिवसभर चेहऱ्यावर खूप हेवी किंवा स्टिकी क्रीम आवडत नाही त्यांना हे टेक्स्चर आवडू शकतं। पण प्रत्येक स्किन वेगळी असल्यामुळे ऑइली, ड्राय किंवा सेन्सिटिव्ह स्किनवर फील वेगळा असू शकतो। आता बघूया ही क्रीम कोणासाठी योग्य ठरू शकते। ज्यांना डल लुकिंग स्किन आहे, ज्यांना अनइव्हन स्किन टोन जाणवतो किंवा ज्यांना हलके डार्क स्पॉट आणि पोस्ट ॲक्ने मार्कची समस्या आहे। पण जर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा तुम्हाला आधीपासून ॲक्टिव्ह स्किन प्रॉब्लेम असेल तर नवीन प्रोडक्ट वापरताना काळजी घ्या। तर मित्रांनो, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। आता जाणून घेऊ या क्रीमला कसं वापरायचं। सर्वात आधी चेहरा माइल्ड फेस वॉशने क्लीन करा, त्यानंतर चेहरा जेंटली ड्राय करा। आता या क्रीमची थोडीशी क्वांटिटी घ्या आणि चेहऱ्यावर इव्हनली अप्लाय करा। जोरात रबिंग करण्याची गरज नाही, आणि जर तुम्ही ही क्रीम सकाळी वापरत असाल तर त्यानंतर सनस्क्रीन वापरणं विसरू नका। पॅकेजिंगवर व्हिजिबल ब्राईटनेस स्किन इन 7 डेज असा क्लेम केला आहे, पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्तीचं स्किन कंडिशन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे काही लोकांना स्किन अधिक हायड्रेट किंवा ब्राईटर वाटू शकते आणि डार्क स्पॉट कमी होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो। म्हणून 7 दिवसात स्किन पूर्णपणे ब्राईट होईल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही। नवीन स्किन केअर प्रोडक्ट वापरण्याआधी शक्य असल्यास पॅच टेस्ट करा। क्रीम लावल्यानंतर बर्निंग, एक्सेसिव्ह रेडनेस, इचिंग किंवा इरिटेशन जाणवलं तर वापरणं थांबवा। पॉन्ड्स ब्राईट ब्युटी लाईट क्रीम ही एक अशी क्रीम आहे जी मॉइश्चरायझर सोबत स्किन ब्राईटनिंग आणि डार्क स्पॉटवर काम करते। यामध्ये नायसिनामाइड आणि ब्राईटनिंग फोकस इंग्रेडियंट्स आहेत आणि पॅकेजिंगवर UV फिल्टरचा देखील उल्लेख आहे। पण ही कोणती मॅजिक फेअरनेस क्रीम नाही। तुमच्या स्किनचा नॅचरल कलर बदलण्यापेक्षा स्किन केअरचा उद्देश हेल्दी, इव्हन आणि ब्राईटनिंग लुकिंग स्किन ठेवणं हा असायला हवा। जर तुम्हाला लाईट टेक्स्चर असलेली ब्राईटनिंग क्रीम हवी असेल आणि तुमचं स्किनला सूट होत असेल तर ही कन्सिडर करू शकतात, पण डार्क स्पॉट कमी करण्यासाठी फक्त क्रीमवर अवलंबून राहू नका। तर मित्रांनो, हा होता पॉन्ड्स ब्राईट ब्युटी लाईट क्रीम विथ UV फिल्टरचा कम्प्लीट मराठी रिव्ह्यू। तुम्ही ही क्रीम आधी वापरली आहे का? तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या। धन्यवाद।